पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढवण बंदर प्रकल्पाचं आज भूमिपूजन करणार आहेत। वाढवण बंदर हे जगातील 10व्या क्रमांकाचं तर देशातील सगळ्यात मोठं बंदर असणार आहे। या बंदरासाठी केंद्र सरकारने 76,200 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा केली आहे। या बंदरामुळे 12 लाख युवकांना तरुणांना रोजगार सुद्धा मिळणार आहे आणि आजूबाजूच्या परिसरातले जे काही गाव आहेत त्यामध्ये वसई आहे, विरार आहे, डहाणू आहे, या परिसरामध्ये सुद्धा अनेक उद्योगधंदे हे उभा राहणार आहेत। त्याचा सुद्धा फायदा राज्यातल्या जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे। आता हा जो बंदर प्रकल्प आहे यामुळे अनेक संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेत आणि देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात एक मोठी भर सुद्धा पडणार आहे। राज्य सरकारने या बंदराला समृद्धी मार्गाने जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे विदर्भ, मराठवाडा यासारख्या प्रदेशांना थेट बंदराला जोडले जाणार असल्यामुळे एक मोठा फायदा सुद्धा होणार आहे। या प्रकल्पाचे फायदे लक्षात घेऊन 15हून अधिक स्थानिक मच्छीमार संस्था देखील या बंदरांच्या समर्थनात उभा राहिलेल्या आहेत। वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, रेल्वे मार्गाचा विस्तार अशा कित्येक महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन बनला आहे। जर आपण पाहिलं तर सरकार राज्यामध्ये मोठमोठे प्रकल्प घेऊनच आहे, त्यासाठी काम सुद्धा करत आहे। पण मात्र विरोधी पक्षातले नेते यावर टीका करताना दिसत आहेत आणि त्या विरोधात आंदोलन सुद्धा करू लागलेत। पण मात्र सरकारच्या पद्धतीने काम करते, विकासाच्या दृष्टीने काम करते आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठमोठे प्रकल्प कसे येतील, राज्यातल्या जनतेला रोजगार कसा मिळेल याच उद्देशाने काम करते, असं चित्र आपल्याला सध्या तरी दिसतंय। आता ज्या पद्धतीने राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं बंदर प्रकल्प आणल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आता सोपा होणार आहे आणि यामुळे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या।